हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2 दिवसापासून व्हिडिओ काही आलेले नाही आहेत, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात. व्हिडिओ न येण्याचं कारण काही असं विशेष नव्हतं, पण बघा कधी ना थोडासा जो टाईम आहे तर तो थोडासा म्हणजे बिझी असतो आणि प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये असं काही ना काही चालू असतं. तर त्यामुळे मग म्हटलं की चला ठीक आहे, 2 दिवसाचा ब्रेक झाला, काही हरकत नाही. तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती केलेली आहे मस्त छान अशी हिरव्यागार झाडांपासून. तर बाल्कनीमध्ये ना मला थोडंसं काम होतं. बऱ्याच दिवसापासून ना बाल्कनीचं काम मी काही काढलेलं नव्हतं आणि झाडांची अवस्था बघून तुम्ही समजू शकत असाल की माझ्या बाल्कनी गार्डनला खरंच थोडीशी ना केअरची आणि थोडीशी त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता होती. तर म्हटलं चला वेळेत वेळ काढून हे जे काम आहे तर ते करून घ्यायला पाहिजे. कारण बघा झाडं जेव्हा आपण लावतो तर त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि ते आपलंच काम आहे. तर त्यामुळे ना म्हणजे आता सध्या तरी काही झाडांकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ काही होता नाही आणि त्यांना पाणीसुद्धा आणि स्प्रे वगैरेसुद्धा व्यवस्थित काही होत नव्हता. तर त्यामुळे ना झाडांचे जे हाल आहेत तर ते थोडेसे खराब झालेले होते आणि त्यांना थोडीशी आता एक प्रॉपर केअरची आणि प्रॉपर अटेन्शनची गरज होती. तर म्हटलं चला वेळेत वेळ काढून झाडांना थोडीशी अटेन्शन दिली पाहिजे. कारण आपण झाडांकडे जर थोडंसं दुर्लक्ष केलं तर बघा झाडंसुद्धा ना तुमच्यावर रागावतात म्हणजे झाडांचे पानं सुकायला लागतात, पिवळेपणा पडायला लागतात आणि सोबतच म्हणजे गार्डन जे आहे तुमचं ना तर ते अजिबात फ्रेश दिसत नाही. तर त्यामुळे वेळोवेळी झाडांनासुद्धा अटेन्शन हवी असते, त्यांचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यावी लागते. जितकं लक्ष आपण स्वतःकडे देतो तितकंच लक्ष झाडांकडे सुद्धा द्यावं लागते. तर म्हणून मग म्हटलं की चला आज ना वेळेत वेळ काढून झाडांचं काम ना आधी करून घ्यायचं. त्यावर ना काही सुकलेले पानं होते तर ते सुकलेले पानं काढून घेतले मी आणि म्हणजे आज ना थोडंसं जे काम आहे माझं तर ते थोडंसं असं अर्धवट काम चालू आहे. म्हणजे काही झाडांचे पानं काढणं चालू आहे, मग मधातच झाडांना खुंटलणं चालू आहे, कारण बऱ्याच दिवसापासून झाडांना खुंटलंसुद्धा नव्हतं. हे ना रबर प्लांटचं झाड मी मागे ना याची कटिंग केली होती आणि दुसऱ्या एका पॉटमध्ये ना याची कटिंग लावली. तर ते झाड आता जगते की नाही जगत मला माहिती नाही, कारण अजून त्यावर नवीन जे ॲक्टिव्ह कोंब वगैरे असतात किंवा ॲक्टिव्ह पानं असतात नवीन तर ते काही आलेले नाही. पण इथलेच काही पानं ना मागे मी ना एका मग्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये ठेवले होते. तर तिथल्याच ना एका पानाला ना छान असे जे रूट्स येतात तर ते आलेले. पण त्याला मी काही लवकर मातीमध्ये लावलेलं नाही, कारण आता बघा संक्रांतीचीच ना धावपळ होती, इकडे तिकडे जाणं येणं असं चालू होतं आणि म्हटलं लावायच्या आधी ना मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं होतं की जे रबर प्लांटचे पानं असतात तर त्याला जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तर त्यालासुद्धा ना छान असे रूट्स येतात आणि त्यापासून आपण नवीन झाड बनवू शकतो. पण संक्रांतीच्या धावपळीमध्ये ना आणि स्पेशली म्हणजे मला व्हिडिओ बनवायचे आहे त्यामुळे माझं काही जमलं नाही ते आणि म्हणजे त्याला काही मातीमध्ये लावणं लवकर झालं नाही. त्यामुळे मग ते जे पान आहे ना तर ते जास्त पाण्यामध्ये राहिलं त्यामुळे की काय माहिती नाही तर ते ना खराब व्हायला लागलं होतं आणि सडायला लागलं होतं. तर त्याला मी तसंच काढून ना या मातीमध्ये लावलं. पण शेवटी ते जे पान आहे तर ते खराब झालं. पण खरं सांगते त्यामध्ये ना इतके छान असे ना रूट्स निघालेले आणि कुठेतरी व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की रबर प्लांटचे जे पानं आहेत तर ते सुद्धा तुम्ही त्यापासून ना नवीन कटिंग लावू शकता. ते पानसुद्धा सर्वाईव्ह करतं आणि त्याला रूट्स येतात. तर ही गोष्ट ना अगदी खरी आहे. पानालासुद्धा रूट्स येतात आणि कदाचित त्यापासून आपण नवीन झाडसुद्धा बनवू शकतो. पण ते पान ना अनफॉर्च्युनेटली माझं खराब झालं. तर म्हटलं बघू आता नंतर कधीतरी ट्राय करून बघू. पण सध्या आता ना हे जे पान आहे तर ते अगदी छोटे छोटे आहेत. झाडं जे आहेत तर त्यांची पानं आणि त्याची जी टिप्स आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल. झाडांना ना परवाच्या दिवशी मी झाडांना म्हणजे पाणी घातलेलं आणि काल काही वेळ मिळाला नाही आणि आजही घातलं नव्हतं त्यांना पाणी. तर बघा पाण्याच्या अभावी हे जे झाडं आहेत ना तर ते ना पिवळेसुद्धा पडायला लागतात आणि त्यांच्या ज्या टिप्स आहेत तर त्यासुद्धा सुखायला लागतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं झाडांना प्रॉपर अटेन्शन हवी असते, काळजी हवी असते. थोडंसं जरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर झाडं जे आहेत ना तर ते खराब व्हायला लागतात आणि अशा प्रकारे जेव्हा झाडं खराब होतात म्हणजे त्यांची जी टिप्स आहे तर ती पिवळी पडायला लागते, सुखायला लागते किंवा पानं सुखायला लागतात.
तुमचं जे गार्डन आहे तर ते अजिबात फ्रेश वाटणार नाही आणि असं वाटतं की किती दिवस झाले तुम्ही त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. तर त्यामुळे बघा, झाडांना ना वेळोवेळी खरंच ना खूप अशी काळजीची गरज असते. किंवा त्यांना थोडंसं पाणी घालणं आणि थोडंसं स्प्रे करणं. आता बघा, उन्हाळा इतकं वाढत चाललं आहे, म्हणजे उन्हाचं जे प्रमाण आहे तर ते ना इतकं प्रखर होत चाललं आहे. थंडीसुद्धा चालू आहे, पण दुपारच्या वेळेला ना इतकं ऊन आहे. आणि माझ्या इथे ना बाल्कनीमध्ये आता सध्या तरी ना दुपारचं जे ऊन आहे ना तर ते डायरेक्ट ऊन येतं. आणि हे जे झाडं आहेत माझे, तर हे सगळे इंडोअर प्लांट आहेत. आणि या झाडांना डायरेक्ट जर ऊन मिळाला तर बघा, ते झाडं ना थोडेसे ना म्हणजे सुकल्यासारखे आणि पिवळे पडल्यासारखे होतात. थोड्या वेळाच्या आधी ना एक रंगीबेरंगी झाड मी तुम्हाला दाखवलं, तर ते आहे रेड ॲग्लोनिमाचं झाड. आणि ते झाड ना इतकं नाजूक आहे की त्याला ना 1-2 दिवस जरी तुम्ही पाणी दिलं नाही किंवा स्प्रे त्याला केला नाही ना, तर ते जे झाड आहे तर ते सगळं असं ना सैरावैरा लोटायला लागतं. म्हणजे त्याला मी ना एक बांधून ठेवलेलं आहे दोरीने, पण तरीही सुद्धा त्याला थोडंसं म्हणजे पाण्याची कमी झाली की ते झाड ना सगळं असं झोपायला लागतं इकडे तिकडे. तर पुन्हा आणखी त्याची दोरी सोडली आणि त्याला व्यवस्थित टाईट करून सगळी दोरी बांधून त्याला एका शेपमध्ये आणलं, नाहीतर ते सगळं इकडे तिकडे ना लोटांगण जातं. त्यानंतर ना ड्रेसिनाचे जे झाडं आहेत तर त्यांनासुद्धा पाण्याची थोडीशी कमी झाली की त्यांचेसुद्धा पानं खूप सुकायला लागतात. आणि तुम्हाला खरं सांगू, माझ्या झाडांवर ना सुकलेले पानं आणि पिवळे पडलेले पानं मला अजिबात आवडत नाही. जेव्हा कधी मला वेळ मिळतो तर त्यावेळेला ना झाडांवरची सगळी सुकलेली पानं आणि पिवळी पडलेली जी पानं आहे तर ती मी म्हणजे नेहमीच काढत राहते. पण सध्या आता ना थोडासा टाईम बिझी होता. आणि एक मग असं सुद्धा असतं की एक म्हणजे व्हिडिओसुद्धा बनवायचा असतो. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की तुमचे झाडं जे आहेत ते खूप फ्रेश दिसतात आणि छान असे हिरवेगार दिसतात, तर कशा प्रकारे केअर करता किंवा काय करता. तर याविषयीसुद्धा म्हणजे एक ना माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते. तर त्यामुळे मग म्हणजे प्रत्येकच वेळेला बघा, आपण कॅमेरा फ्रेंडली असूच असं नाही. तर त्यामुळे मग ना प्रत्येकच वेळेला कॅमेरासुद्धा आपण लावू शकत नाही. तर म्हणून मग ना माझे हे जे कामं आहेत तर ते कधी कधी ना मागे राहतात. तर सगळे ते जे पानं होते पिवळे पडलेले सुकलेले तर ते काढून घेतले. आणि तुम्हीसुद्धा गार्डनिंग करत असाल तर तुम्हालासुद्धा बघा, माझ्या ना म्हणजे गार्डनसाठी ना एवढ्याच टिप्स आहेत की झाडांना जे पाणी आहे ना तर ते पाणी त्यांना प्रॉपर द्यायचं. म्हणजे अतिही ओव्हर वॉटरिंग करायची नाही, त्यामुळे सुद्धा आपले झाडं खराब होतात. पण झाडांना जर पाण्याची कमी झाली तर त्यामुळे सुद्धा आपले झाडं खराब होतात. झाडांवर बघा, एक ना नॅचरल प्रोसेस आहे की नवीन पानं येत जातात आणि जुने जे पानं आहेत तर ते ना काही प्रमाणामध्ये ना पिवळे पडत जातात आणि सुकत जातात. तर सुकलेले पानं आणि पिवळे पडलेले पानं ना झाडांवरून ना काढून घ्यायचे. कारण ते जर पानं तिथे असतील तर एकतर तुमचं झाड अजिबात फ्रेश दिसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पानांना पुन्हा जगवण्यासाठी झाडाला ना स्वतःची एक्स्ट्राची एनर्जी द्यावी लागते. आणि जे मग चांगले पानं आहेत तर त्यांना पाहिजे तेवढी एनर्जी काही मिळत नाही. म्हणून मग ना सुकलेली पानं पिवळे पडलेली पानं झाडांवरून काढून घ्यायची, तर झाडं छान फ्रेश आणि टवटवीत दिसतं. हे जे झाड तुम्ही बघत आहात तर हे ना मी मागे नर्सरीमधून आणलं होतं. आणि त्याला ना डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवण्यात आलं आणि ते झाड ना इतकं खराब झालं होतं. त्यानंतर मग मी त्याला ना सावलीमध्ये ठेवलं, थोडंसं म्हणजे सेमी शेडमध्ये ठेवलं. आणि ते झाड ना आता बघू शकत असाल इतकं छान फ्रेश झालं आणि खूप छान असं हिरवगार आणि टवटवीत दिसते. हे जे 2 कपं आहेत तर यामध्ये ना मी असेच सहजच ना हे स्नेक प्लांट आणि मार्बल मनी प्लांटची कटिंग लावलेली. आणि ते सुद्धा झाडं बघा, आतमध्ये ना स्टडी टेबल आहे तर त्या स्टडी टेबलवर ठेवलेले असतात. आणि ते सुद्धा ना इतके छान झालेले. आता जे स्नेक प्लांट आहे त्यामधून ना छान असे छोटे छोटे ना बेबी प्लांट निघायला लागले. आणि यामध्ये ना मी होल केलेले नाही आहेत, म्हणजे विदाऊट होल हे जे झाडं आहेत तर हे इथे सर्वाईव्ह करत आहेत. यांना ना मी डायरेक्ट पाणी घालत नाही. जेव्हा झाडांना स्प्रे करते तर त्याच वेळेला या झाडांना पाणी जातं. आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर ते मला काढून घ्यावं लागतं, कारण इथे होल आहे नाही. आणि हे जे म्हणजे स्नेक प्लांट वगैरे आहे किंवा मनी प्लांट आहे, ओव्हर वॉटरिंगमुळे हे जे झाडं आहेत तर ते खराब होतात. त्यामुळे मग एक्स्ट्राचं पाणी मी तिथे ठेवू शकत नाही. आणि हेच ते झाड आहे जे की उन्हामुळे मागे खराब झालेलं होतं. आता बघू शकत असाल इतकं छान झालेलं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला.
आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.